नमस्कार. दर 3 वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास, ज्याला आपण अधिक मास असंही म्हणतो आणि आपल्या अगदीच बोलीभाषेत धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. जावयाला धोंडे घालण्याचा दिवस, धोंडे घालण्याचा महिना, म्हणजे जावयाला बोलवावं, धोंडेवान द्यावं. मग ते 33-33 या प्रकारात 30 आणि 3 काय असं वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे आहेत. या अधिक मासाचं महत्त्वच विलक्षण आहे. म्हणजे वर्षातले काही दिवस ॲडजस्ट करता करता 1 महिना 3 वर्षांनी अधिकचा तयार होतो, तो अधिक मास. अधिकचा महिना येतो ना, 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना आपल्याकडे म्हणतात, हा सुकाळाचा 13वा महिना हिंदू धर्मामध्ये येतो. आणि या महिन्यात अधिक पुरुषोत्तम मासात अधिक देवाचं नामस्मरण करावं असं अपेक्षित आहे. मासोत्तम मासे, पुरुषोत्तम मासे असंही म्हटलं जातं. सर्वातला उत्तम महिना ज्याला म्हटलं जातं आणि ज्या महिन्यामध्ये आपण देवाचं नामस्मरण करत असतो. या नामस्मरणाच्या वेळी भगवान विष्णूची पूजा, भगवान विष्णूचं नामस्मरण अधिक वेळेला करावं असं म्हटलं जातं. भगवान विष्णू, त्यांचं नावच पुरुषोत्तम आहे आणि त्यांच्याच नावानी असलेला हा महिना. मग जर आपण या काळात भगवान विष्णूच्या नामस्मरणाचीच मोहीम आखली तर, म्हणजे रोज सकाळी एकदा भगवान विष्णूंचं स्मरण आपल्याला करून द्यावं आणि ते आपण दिवसभर आठवणीत ठेवून त्याची उजळणी करावी असं घडलं तर. म्हणून या पूर्ण महिन्यात धोंड्याच्या महिन्यासारखं 33 भागांचा विष्णू सहस्त्रनामाचा या अर्थ सांगणारा, विष्णू सहस्त्रनाम सांगणारा आणि या सहस्त्रनामाची सदैव आपल्याला आठवण व्हावी यासाठीची ही मालिकाच करतोय आणि ती मालिका घेऊन मी येतोय. काय होईल, कसं सांगता येईल मला माहीत नाही. सुरुवात करतोय. माझी वाणी त्या क्षमतेची आहे की नाही मला माहीत नाही. माझा अभ्यास त्या क्षमतेचा आहे की नाही मला माहीत नाही. आणि अगदीच तुकारामांच्या भाषेत सांगायचं झालं तर, करीतो कवित्व म्हणाल हो कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची, ही नम्र जाणीव माझ्या मनामध्ये आहे. वदवी गोविंद तेची वदे हे सुद्धा माहीत आहे. तसं जग व्यासोच्छिष्टम जगत सर्वम आहे. व्यासाची उष्टावळच आहे हे सगळं ज्ञान म्हणजे. म्हणून या उष्टावळीच्या कणातून अनेक ज्ञानी, महाज्ञानी संतांनी सोडलेल्या पत्राळीवरच्या कणातून उच्चिष्ठाचा भाग शेष उरले ते सेवू असं म्हणून जे मला मिळालंय ना, त्या अविट गोडीच्या जेवणाची, पक्वान्नाची, उच्चिष्ठातून मिळालेल्या अविट गोडीच्या पक्वान्नाची चव कशी आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते खायला देईल असं म्हणत नाहीये. त्याची चव मला कशी लागली आहे, त्याची अमृताची गोडी कशी आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी आपल्यासोबत करणार आहे. मुळात विष्णू सहस्त्रनाम काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. हे विष्णू सहस्त्रनाम आपलं बोलीभाषेतलं नाव आहे, अगदी बोलीभाषेतलं. याला विष्णू सहस्त्रनामातच किंवा शंकराचार्यांनी सुद्धा नामसहस्त्र असा उल्लेख केलाय. शंकराचार्य सुद्धा गेयम गीता नाम सहस्त्रम असा त्याचा उल्लेख करतात. ते नामसहस्त्र आहे. विष्णूच्या सहस्त्रनामांचं श्लोकबद्ध रूप म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. ते सहस्त्र वेळेला घेतल्या गेलेलं आहे. आपण त्याला रूढार्थाने विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. बरं, हे विष्णू सहस्त्रनाम कुठे आहे? ते 5व्या वेदात आहे. तुम्ही म्हणाल 4 वेद, 5वा वेद कसा काय? कुलकर्णी फार शहाणा लागून गेला का? हो, 5व्या वेदात. हा 5वा वेद म्हणजे महाभारत आहे. कारण 4 वेदांच्या मधल्या सगळ्या ज्ञानाचा सार महाभारतामध्ये आहे. मी रामायणाला वेद म्हणत नाही. रामायण ही मर्यादा पुरुषोत्तमाची एका अप्रतिम मर्यादेची कथा आहे. अशा मर्यादेची कथा आहे की ईश्वरी अवतार असताना सुद्धा मानवी मर्यादांना घेऊन सांभाळत जाणारी ती कथा आहे. पण महाभारत अशी मर्यादांची कथा नाहीये. ती मर्यादा उल्लंघनाची कथा आहे. ती जयकथा आहे. ती भारताची कथा आहे.
ती भिन्न भिन्न स्वभावाची, भिन्न भिन्न प्रकृतीची कथा आहे. या 5व्या वेदामध्ये हे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम, नामसहस्त्र सापडतं. कुठे आहे हे नामसहस्त्र? महाभारतातील अनुशासन पर्वाच्या 135व्या अध्यायामध्ये तुम्हाला सापडेल, ज्यात श्लोक क्रमांक 1 ते 120, साधारणतः 142 पर्यंत हे नामसहस्त्र तुम्हाला सापडेल. पण यातलं नामसहस्त्र श्लोक हे 108 श्लोकांचंच आहे. 108 श्लोकांचंच आहे. म्हणजे यात काही मंगलाचरण आहेत, काही प्रास्ताविक आहेत, काही वेगवेगळे संवाद आहेत. त्याच्यामुळं हे 108 चरणांचंच आहे, जे आत्ता आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणून बोलत असतो. हे 108 चरणांचं आहे. प्रत्यक्ष वेदव्यासानी लिहिलेलं हे शरण आहे. आणि ज्याच्या वेदव्यासांच्या बाबत तुम्हाला एक गंमत सांगतो. इथे 108 का? वेदव्यासांचं 18चं आणि व्यासांचं काहीतरी फार विलक्षण नातं आहे बरं का. 18 हे व्यासांची आवडती गोष्ट. कशी ती जरा सविस्तर सांगतो. गीतेची अध्याय किती? 18. आता महाभारतातील पर्व किती? 18. खरं तर गीता ही महाभारताचाच एक भाग आहे. विष्णू सहस्त्रनामही महाभारताचाच एक भाग आहे. महाभारताची पर्व 18, त्यात गीतेची अध्याय 18, महाभारताच्या युद्धात सर्व बाजूनी लढलेलं सैन्य 18 औक्षहिणी आहे. इथे 18 याचं नातं व्यासांशी फार जुनं आहे. हिंदू धर्मातली पुराणे 18. आणि गंमत आहे वाटेल तुम्हाला, वेदव्यासानी जो भागवत ग्रंथ लिहिला, भागवत कथा लिहिली, त्याचे श्लोकही 18,000 आहेत. 18,000 श्लोकांचा हा भागवत ग्रंथ आहे. या सगळ्यांच्या मध्ये महाभारतातल्या अनुशासन पर्वातल्या या नामसहस्त्राची गोडीच विलक्षण आहे. खरं सांगू, हे मोगऱ्याच्या फुलासारखं आहे. मोगऱ्याच्या फुलाची एक एक पाकळी उलगडत जावी आणि त्या परत पाकळीच्या मध्ये तुम्हाला पाकळी सापडते, परत पाकळीच्या मध्ये तुम्हाला पाकळी सापडते. तसं हे विश्वसुद्धा असंच आहे, त्या मोगऱ्याच्या फुलासारखं बहुपुटी आहे. यातलं एक एक पूट उघडत जावं आणि पुन्हा नवं पूट हाती लागावं. आणि या सगळ्याच्या मध्यभागी जे दल असतं ना, तो आहे तो ईश्वर, तो आहे तो नारायण, तो आहे तो विष्णू. आणि त्या विष्णूच्या सहस्त्रनामानं त्याचं कौतुक केलं गेलेलं आहे. विष्णू सहस्त्रनाम, नामसहस्त्र ऐकण्याआधी, पाहण्याआधी त्याच्यातलं मंगलाचरण काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रास्ताविक काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे युधिष्ठिराचं भीष्मांच्याकडं जाणं, युधिष्ठिरांना काही बोलणं, युधिष्ठिरानं काही विचारणं, त्यावर भीष्मांचं युधिष्ठिराला झालेलं मार्गदर्शन, आणि मग त्यातून या सगळ्या सहस्त्रनामांचा होत असलेला उलगडा, ही सगळी कथा जरा नीट समजून घ्यावी लागणार आहे. मंगलाचरण काय आहे, प्रास्ताविक काय आहे, पहिल्या 2 भागाच्या मध्ये आपण हे समजून घेऊ. मला वाटतं याला 3ही भाग होऊ शकतात. आणि या 3 भागात समजून घेतल्यानंतर आपण पुढची 30 भाग ही विष्णू सहस्त्रनामाची करणार आहोत. म्हणजे आपोआप 30 आणि 3 असे भाग होऊन जातील आणि संपूर्ण महिना तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम ऐकता येईल. नमस्कार.